सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी एक लाईक माझ्या स्वामींसाठी. स्वामी म्हणतात, बाळा, बऱ्याचदा काय होतं, आयुष्य जगत असताना आपण नको त्या गोष्टींवरती, म्हणजेच कोण बरोबर आणि कोण चूक असल्या नको त्या गोष्टींवरती आपण नेहमीच वाद घालत असतो. आणि ह्या वाद घालण्यामुळे काय होतं की आपल्याकडून बरेचदा कळत नकळत अनेक नाती तुटत असतात. परंतु वेळ जेव्हा निघून जाते ना, त्यावेळेला आपल्याला हे लक्षात येत असतं की आपण जिंकण्यासाठी जो वाद घातला होता तो त्यावेळेला काहीच उपयोगाचा नव्हता. कारण की या वादामुळे जी माणसं हरवतात ना, ती माणसं आपल्याला कधीच परत मिळत नाहीत. त्यामुळे गैरसमज, अहंकार आणि राग ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या काही क्षणांच्या पुरता असतात. परंतु माणसं मात्र आपल्या आयुष्यातून कायमचीच निघून जातात. म्हणून शक्य असेल त्या ठिकाणी एकमेकांना समजून घे, माफ करत राहा आणि मनातला तुझा राग असतो तो सोडून दे. कारण उद्याचा जो दिवस असतो ना, तो कोणासाठीही कधीच राखून ठेवलेला नसतो. त्यामुळे एक गोष्ट तू नक्की लक्षात ठेव की मृत्यू जेव्हा येतो ना, तेव्हा तो तुम्हाला सांगून येत नसतो. आणि तो एकदा आला ना की आपण कुणालाही त्यावेळेला मिठी मारू शकत नाही, किंवा आपण जी चूक केली आहे त्या चुकीच्या बद्दल आपण माफी सुद्धा मागू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत आपण जिवंत आहोत ना, तोपर्यंत एकमेकांशी प्रेमाने जगा, तुमच्यातली नाती जपा आणि आपली होणारी समोरच्याची जी भेट असते ती भेट ही कदाचित शेवटची असू शकते. ह्या गोष्टीची जाणीव ठेवा आणि माणुसकी जपा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ.